नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण प्रभाग क्रमांक 7 ममता गार्डन ह्या ठिकाणी उपस्थित आहे। आज बहुजन विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार या ठिकाणी राय समाज याला भेट देण्यासाठी आलेले। नेमका त्या सर्व काय घडलं त्यांच्याशी विचारायचा प्रयत्न करू। राय समाज बोलले गेले तर जनकपूर धाममध्ये गेले अनेक वर्षापासून राहतात आणि त्यांचे 300 अधिक मत त्यांच्याकडे आहे। जे एकतर्फा असं बोललं जातो का तो भारतीय जनता पार्टीला मत करायचं। आता कशा प्रकारे दृश्य असणार आहे या सर्व गोष्टीवरती थेट निषाद चोरगेशी बोलणार आहे। निषाद चोरगेजी काय म्हणणार? राय समाजाने आपल्याला आमंत्रित केला आणि सर्व समर्थन आपल्याला दिलं, काय म्हणणार? बघा, राय समाज हा खूप जुना आहे आपल्या जनकपूर धाममध्ये। त्यांचं राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत सुनील राय यांचे आणि आमचे खूप जुने संबंध आहेत, खूप वर्षापासूनचे संबंध आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या ज्या मंदिराचा वार्षिक समारोह होता त्यांना आम्हाला आमंत्रण केलेलं, त्यासाठी आम्ही आमचा प्रचारातमधनं वेळ काढून आम्ही इकडे आलो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पण हेच सांगितलं की हे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन ना लोकसभेचं आहे ना विधानसभेचं आहे, हे आपल्या नगरपालिकेचं इलेक्शन, एक नगरसेवक निवडायचं इलेक्शन आहे। आणि नगरसेवक हा असा असला पाहिजे जो लोकांच्या सुखादुखात अडीअडचणीला कामाला धावून येणारा माणूस पाहिजे। आणि आपला रात्री 12 वाजता जरी त्याला फोन केला तर तो धावून आपल्याकडे आला पाहिजे आणि आपल्या लोकांची कामं करणारा नगरसेवक पाहिजे। आणि त्यांना माहिती आहे की बहुजन विकास आघाडीची सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी हे लोकांच्या संपर्कात असतात, लोकांच्या सानिध्यात असतात, लोकांशी मिळून मिसळून असतात, लोकांच्या सुखादुखात असतात। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्यातर्फे म्हणजे आमच्या समाजाच्या तर्फे आम्ही तुम्हाला ते बहुजन विकास आघाडीच्या सर्वांना सर्वच्या सर्व 7 प्रभाग क्रमांक 7मधल्या 4ही उमेदवारांना समर्थन देत आहोत। आम्ही त्यांचे आभार मानतो, सुनील रायजी आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला जो समर्थन दिलं। असंच समर्थन बऱ्याच समाजाचं आम्हाला मिळत आहे, बऱ्याच जाती। कसं आहे, आमचे माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांची एकच संकल्पना आहे की सर्व जाती धर्माला आणि समाजांना एकत्र घेऊन चालणं। हळूहळू BJPचे काही लोक असो किंवा सामान्य नागरिक असो ते तुमच्या लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही जेवढ्या प्रकारे लोकप्रिय या परिसरात जवळजवळ येत आहे आणि तुम्हाला समर्थन देण्याचा पुढाकार घेत आहे। काय होणार आहे अगर तुम्हाला विजयी झाला त्यानंतर ह्या लोकांसाठी आपलं पहिलं प्राधान्य काय असणार आहे? एक बघा, लक्षात ठेवा, आमचं सर्वांचं एकच प्राधान्य राहील की प्रभाग क्रमांक 7चा संपूर्ण विकास, म्हणजे त्यासाठी अडकलेली सर्व कारणं आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये सांगितलेलं आहे। आपल्या याच्यामध्ये स्लमचा विषय आहे, परत अनधिकृत बांधकामांचा विषय आहे, ती रेग्युलाइज करायचा विषय आहे, असे बरेच विषय आहेत। आता तुम्हाला 41 बिल्डिंगचा विषय माहिती असेल, सगळे विषय आहेत। पण आम्ही त्यांना एकच कमिटमेंट दिलं, आम्ही सर्व आमच्या प्रभागातील सर्व लोकांना एकच कमिटमेंट केलं आहे की तुमच्या काही झालं तरी तुमच्याकडे काय होणार नाही, तुमच्या घराचं तुम्ही जे एवढ्या वर्षापासूनची जमवलेली जमापुंजी करून तुम्ही जे आपलं घर बनवलेलं आहे त्याला काही होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेऊ जर आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर। आणि ते देणार, 100% देणार। त्यांना माहिती आहे की बहुजन विकास आघाडीच ते करू शकते। ज्या प्रकारे आज मुख्यमंत्री स्वतः राज्याचे लाडके देवाभाऊ यांचा विरार नगरी वसई विरारमध्ये आगमन होता, त्यानंतर त्यांनी 15 मिनिटात असे अनेक योजना त्यांनी लोकांसमोर आणली आणि ज्या प्रकारे मेट्रो 13 येणार आहे, एअरपोर्ट येणार आहे, क्लस्टर येणार आहे, SR येणार आहे, सर्व गोष्ट ते विजय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात होणार, त्यावरती काय म्हणणं आहे? नाही बघा, आता ते मला असं वाटते आता कसं होत चाललं आहे की एखादा राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा मुख्यमंत्री नसून पक्षाचे मुख्यमंत्री होत चालले आहेत। म्हणजे आपण मोदी साहेबांचं पण बघतो, ते एका देशाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यात सर्व जाती धर्मांना घेऊन त्यांनी चालला पाहिजे। जसे आपले देवाभाऊ हे फक्त भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री नसून सर्व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जी शपथ घेतलेली आहे ती महाराष्ट्रासाठी घेतलेली आहे। आणि आम्हाला एकच सांगायचं आहे की 2014साठी पण ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। त्या टायमाला ते मुख्यमंत्री झाल्यानंतर 2019पर्यंत 14 ते 19पर्यंत राज्य होतं, ते देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना आपल्या 3ही आमदारांचं समर्थन होतं। मग त्यावेळेस तुमच्या कसल्या स्कीम होत्या ज्या होत्या, कारण की हे जे आहे आपल्याकडे अनधिकृत बांधकाम हे जवळजवळ 2010च्या अगोदरचं आहे, म्हणजे 2006चं आहे, 2007चं आहे। तेव्हा तुम्हाला का नाही प्रेम झालं आपल्या वसई तालुक्यावर किंवा वसई विरार शहर महानगरपालिकेवर? तेव्हा का नाही प्रेम उडून आलं? आज तुम्हाला जास्त प्रेम उडवते। त्याच्या व्यतिरिक्त माझी तर मनापासून इच्छा होती की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी फुलपाड्यात सभा घ्यायला पाहिजे, म्हणजे आपल्या फुलपाड्याच्या रस्त्याची हालत तर नीट झाली असती। म्हणजे जे आज आपण एवढ्या महिन्यापासून बघतो ती फुलपाड्याची रस्त्याची हालत। आणि सगळ्यात जास्त म्हणजे मला तर देवाभाऊंना एकच सांगायचं आहे की बाबा तुम्ही दर महिन्यातनं एकदा वसई विरारला द्या, म्हणजे तुम्ही आले तर आमचे रस्ते
आणि सगळ्या गोष्टींमध्ये लोक विचार करतील. म्हणजे उलटं आम्ही त्यांना आमंत्रण देऊ, आम्ही त्यांना ॲप्लिकेशन देऊ, अर्ज देऊ की बाबा आमच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला येत जा आणि तुम्ही येऊन तुम्ही आल्यानंतर आमचे सर्व रस्ते बिस्ते जे आहेत ते सगळे एकदम व्यवस्थित होतील. त्याच्यामुळे अतिशय आनंद होईल आम्हाला. बघितलं ज्या प्रकारे हे उमेदवार होते बहुजन विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 7चे, त्यांनी थेट म्हटलं आहे का आज ज्या प्रकारे मुख्यमंत्री स्वतः इकडे आलेले आणि येण्याच्या अगोदर सर्व रस्ते दुरुस्ती करण्यात आले, सर्व रोड साफ करण्यात आले, त्याचबरोबर जे गरीब लोकांची टपरी होती ते सुद्धा साफ करण्यात आली. अशा प्रकारचं चांगलं काम मुख्यमंत्री एक दिवसासाठी येतात त्याप्रमाणे होतं. पण ज्या प्रकारे ज्या नागरिकांचं मतं घेऊ, जे नगरसेवक होतात, जे आमदार होतात, जे खासदार होतात, त्या नागरिकांचा काय विचार करताय हे सर्व गोष्ट लोकांना बघलं पाहिजे. ज्या प्रकारे 15 तारखेला मतं करायला आपण बाहेर पडणार, ह्या सर्व गोष्टी आपण बघून नक्कीच आपला आवडता पक्षाला मत करा. आपल्या सर्व गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलमार्फत आम्ही नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.